गुड मॉर्निंग. आता वाजले आहे भाई 5:28. आताच जस्ट एडिटिंग केली आणि आता चहा बनवला. आता चहा पितो आणि झोपून राहतो मस्त. आज आपल्या व्हिडिओमध्ये एका प्रोडक्टची चर्चा होणार आहे आणि ते प्रोडक्ट म्हणजे मामा अर्थ बाय बाय डार्क सर्कल. हे कशा पद्धतीने यूज करावं लागते हे मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. सोबतच यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स आहे आणि यापासून कोणता बेनिफिट होतो याबद्दलची चर्चा आजच्या व्हिडिओत होणार आहे. आता मी तुम्हाला यूज करून दाखवणार आहे मामा अर्थ बाय बाय डार्क सर्कल आय क्रीम. थोड्या प्रमाणामध्ये तो क्रीम आपल्या रिंग फिंगरच्या टिपवर घ्या आणि तो क्रीम डोळ्याच्या खाली आणि वरती ब्रॉ बोन एरियापर्यंत अप्लाय करा. यामध्ये जे आहे कुकुंबर यूज केलेलं आहे जे स्वेलिंग रिड्यूस करते आणि हायड्रेशनसाठी हेल्पफुल ठरते. सोबतच यामध्ये ग्लिसरीन यूज केलेलं आहे जे स्किनची हायड्रेशन वाढवते, व्रिंकल रिमूव्ह करते आणि ड्रायनेस रिलीव्ह करते. तुम्हाला जर हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल तर आताच ट्रेल ॲप डाउनलोड करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला स्क्रीनवरती प्रोडक्ट दिसत असेल. त्याची MRP आहे 399, ट्रेल प्राईस आहे 379. येथे तुम्ही 5% सेव्हिंग केली आहे. त्या प्रोडक्टला बॅगमध्ये ॲड करा. सोबतच आज जे आहे मी गार्नियरचे काही प्रोडक्ट ऑर्डर करणार आहे, ज्यामध्ये आहे गार्नियर मेन ॲक्नो फाईट जेल. याची प्राईस आहे 149, ट्रेलची प्राईस आहे 142. येथे सुद्धा तुम्ही 5% बचत केलेली आहे. त्या प्रोडक्टला सुद्धा बॅगमध्ये ॲड करा. त्यानंतर मी ऑर्डर केलं मामा अर्थ ॲलोवेरा जेल. याची MRP आहे 299, ट्रेलची प्राईस आहे 284. येथे सुद्धा तुम्ही 5% बचत केली आहे. या प्रोडक्टला सुद्धा तुम्ही बॅगमध्ये ॲड करा. त्यानंतर व्ह्यू बॅगवरती क्लिक करा, स्क्रोल करा, अप्लाय कुपन कोडच्या ठिकाणी माझा स्क्रीनवर दिलेला कुपन कोड अप्लाय करा आणि मिळवा एक्स्ट्रा 25% डिस्काउंट. आणि डिलिव्हरीचा कोणत्याच प्रकारचा चार्ज घेतला जाणार नाही. तुम्ही ट्रेल कॅश वरून सुद्धा शॉपिंग करू शकता. ट्रेल कॅश म्हणजे माइलस्टोन कंप्लीट केले की रिवॉर्ड मिळते आणि त्यावर सेव्हिंग करून तुम्ही फ्री शॉपिंग करू शकता. एक ट्रेल कॅश इज इक्वल टू 1 रुपये. 20 नोव्हेंबरपासून ब्युटी सेल चालू झालेला आहे, तर आताच ट्रेल ॲप डाउनलोड करा आणि शॉपिंग एन्जॉय करा. सो मी आज कमेंट वाचल्या तुमच्या याच्यातल्या व्हिडिओवरच्या की विपिन तू हेल्मेट घालत जाय, कारण की तुले लोक पाहते, लोक तुला पाहून प्रेरित होते. तर तू जर हेल्मेट नाही घालशील तर लोक प्रेरित नाही होईल असं म्हणणं आहे. ते गोष्ट चांगली आहे की बा तुम्ही मला फॉलो करून राहिले. मी हेल्मेट घालत होतो, हेल्मेट स्पेशली घालासाठीच आणलं होतं मी. पण एक दिवस असं झालं की हेल्मेटची काही मला सवय नव्हती. आपण कुठे गेलो होतो? त्र्यंबकेश्वर, तपोनेश्वर, सॉरी त्र्यंबकेश्वर तर तिकडे नाशिकला, तपोनेश्वरला गेलो होतो आम्ही. मग हेल्मेटची सवय नव्हती, पण हेल्मेट घातलं पण टर्न मारला तर तिथं काय छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. लागलं काही नव्हतं कारण की हेल्मेट घातलं होतं. ही होती मागच्या साईडनं बसली, चांगली पुदुक्कन आपटली हे. पण हा, पण तो ॲक्सिडेंट म्हणजे असा छोटासा झाला होता. कारण मला सवय नव्हती हेल्मेटची, म्हणून तेव्हापासून मी जे हेल्मेट घालणं स्किप करून टाकलं. म्हटलं जेव्हा आपण एखाद्या लंब्या टूरवर चाललो, चिखलदरा किंवा राईड मारून राहिलो, तेव्हाच म्हटलं हेल्मेट घालायचं. अन्यथा अशी छोटी छोटी जे टूर राहते म्हणजे असे जाणं येणं प्रवास राहते तर हेल्मेट घालायचं नाही. बट तुम्ही म्हणून राहिले तर मी डबल चालू करतो हेल्मेट घालणं. काही विषय नाही आहे, थोडं थोडं करून आपण सवय करू हेल्मेटची. पण खरंच यार म्हणजे हेल्मेटनं फक्त पुढच्या साईडनं फोकस राहते ना, आता इकडून तिकडून काही येते तर काही लक्ष नाही राहत. तर चला आजपासून डबल चालू करू आपण हेल्मेट घालणं. तर आता तुम्ही म्हणून राहिले का बा मला पण फॉलो करा, तर मग मला आता इंस्टाग्रामवर तुम्ही मेन्शन करा, दाखवा तुमचे हेल्मेटवाले फोटो. हा, मी ते हेल्मेट मी घालतो तर मला फॉलो करा हे म्हणून राहिलो. म्हणजे बा मी हेल्मेट घालून राहिलो तर तुम्ही मला पाहून ते गोष्ट फॉलो करा. हिचं इंस्टाग्रामचंच आहे भाई, मला फॉलो करा. वारे हे मोड बदलू काय? आता अँगल लय मोठा दिसून राहिला. रडू नको, पेडिग्री आहे म्हणा. मला पहिले तेच वाटलं कुत्रे पेडिग्री, पण नाही, मसाला आहे तो. काल नव्हता ना, काल आलो तुम्ही इथं, काल अनबॉक्सिंग केली. जे आहे दिसला मला. अरे तू पाहिजे कुठं बड़े लोग अभी काय को देखेंगे हमारे वीडियो. हाँ 5-5 दिवसानं मेली मूर्ती स्टेटस टाकते, येऊन पाहा लागते जिवंत आहे का नाही आहे. तर भाई
आज कुठे जायचा काही प्लॅन ठरला नाही आहे. आता मी आदित्यले म्हटलं की भाई कुठेतरी जायचं आहे. याला ओळखलं खाली करणं मी माझ्या. हा एका वर्षानंतर दिसून राहिला आपल्या व्हिडिओत. ओम्या हे आदित्य ओम्या पाहिला नाही. तर चला आता इथून निघतो आम्ही. पाहिजे कुठे जायचं जागेवर चाललो जाऊ आपण आता. ने बा कुठं नेतो तो पाहू आता कुठे जायचं. तर भाई आदित्य गेला तिकडे पेट्रोल टाकाले. तोपर्यंत मी काही ना काही खायला घेतो. पेपर्स वगैरे मला माहिती आहे भूक मला लागते. हा बारीक जरी असलो तरी मला खायला पाहिजे. देखता मैं यहाँ पे क्या क्या है. तो चार लियो बेटा. इस जन्म में जो है चकना की सोई लगा ली है मैंने. अगले जन्म में अगर मैं तेरे साथ रहा तो काही विशेष नाही राहिला. मी नसतो पेत म्हणून. मी नसतो पे. हा पण चकना खाले थोडी ना पाबंदी आहे भावा. चकना तर लागणे आहे ना. चकना तर भावा विटॅमिन सी आहे ना त्याच्यात. डी. तर भाई आम्ही आलो कोणतं तलाव रे आदित्य. पोहरा जंगलच्या तलावाजवळ. इकडे म्हणते असे असे किस्से घडले म्हणते. ह्या मागच्या टाईमला आला त्याले संध्याकाळच्या टाईमला बिबट्या दिसला होता. आणि या काय म्हणते याला काय म्हटलं काय रे म्हटलं ओम्या वा बिबट्या जर आला म्हटलं आलो तर काय करशील. भ्यागायला लागते म्हणते. गाडी टाकून पळत सायचे. काय म्हणजे जवळ आला तर कल्ला करायचा. हा काय लिहायला जवळ चांगला का नाही बाबाले. माझ्या जवळ नाही याच बेटा. मग जाईन का मग तो मी एवढं म्हटलं. त्याला समजते इंग्लिश मध्ये बोला. हे आहे खास ऑर्डर आलंय. वाईट चांगला आहे बे. भरपूर वाईट आहे याच्यात मस्त. वा बिपिन मावरे हेल्मेट घालून इथं फोटो काढून आला. अबे तू हे झाड पाहिजे इथचं. पहिले झाड वाटतच नाही त्यासाठी कोणतं जनावर आहे बसलेलं. तो बाय म्हणजे सरळ आहे ना. याची स्टेबिलिटी चांगली आहे. हॅलो हॅलो. तर हे बघा म्हटलं आपल्या गोप्रोला पोरगी पाहायला आली. पसंत आहे काय. काय झालं तुम्ही सांगतो सगळं. 360 काय झालं. गड्डेला आहे म्हटलं. हो इकूनही पाहते तिकूनही पाहते. दोन्ही इकडून लक्ष ठेवून. पण चारीकडचा कॅप्चर कर. हो हा 360 कॅमेरा आहे. हा जो आहे हा पुरी पृथ्वी दाखवते. हे पृथ्वी दाखवत पृथ्वीच्या वरचं पण पृथ्वी दाखवते. खास आहे ते. आपल्याला याची गरज नाही आहे बट जेव्हा गरज लागेल तेव्हा घेऊन घेऊ. पहिले हरिण दाखव पण दिसन नाही ना. हो हरिणच्या तिथे डायनासोर आहे तोही दिसत नाही तेले. नाही काय इकडे शार्क आहे अंदर ते दिसत नाही. आताच येऊन गेले आपल्याला भेटूनच. म्हणजे लोक आहे आपण बनवायचं लोक बनते खायला का. आजचा जो आमचा अनुभव राहणार आहे हा जो आहे हा आम्हाला लडाखसाठी जे आहे इन्स्पायर करणार आहे. इथून आम्ही स्ट्रॉंग बनणार आहे. आणि पुढं जो आहे उन्हाळा येऊ राहिला ना रे. हिवाळ्यानंतर उन्हाळाच येते. तर राईड गीड करायची आहे. तुम्ही बघू राहिले असन असा अविस्मरणीय असे रस्ते इकडे. सो मग इथं हे गाडी चालवली म्हणजे तिथं बुलेट चालूनच घेईन मी. एवढा उन्हात मी गपकन मस्त स्वेटर बिटर घालून पहिलेच रेडी राहून आलो. म्हणजे प्रिपेअर राहून आलो आम्ही तिकडे जायसाठी. मग तसा विषय कसा आहे आपल्या इकडचा थंडी असो का हे असो
जबरदस्त सिनेमॅटिकसाठी मस्त आहे. रात्री येऊन बसा लागते तो कोपऱ्यात बुट्टे आणावं लागते रात्री. आणि ते प्रँक करायला लागते भूतावाले. अबे ते स्क्रिप्टच करायचे पण होऊन जाते. काय आहे तो अबे बा या काही तिचं अंतर आहे बस घासासाठी मजा यायला काही जो तुटली फुटली तो वांदल काम तुटली तर खतरनाक शॉटिंग ना तर बा तुझ्यासाठी काही विषय नाही उडी मारतो तिकडे पाय नाही वाजून राहिली. कडक कडक म्हणजे हत्ती चढल्यावर काय होईल कडक कडक वाजून राहिली तर नाही बेइज्जती नाही रिअलिटी आहे आता ते गोष्ट जर त्याने बेइज्जती घेतली ते त्याचा गुन्हा बा तर आता जे आहे इथं आम्हाला निसर्गाचा एक झुला सापडला गाडगे बाबाच्या यात्रेतल्यासारखी फिलिंग येऊन राहिली इथं मस्त मजा किती वर्ष झाले 3 वर्ष झाले यात्रेत जायला नाही भेटलं 3 वर्षानंतर पहिल्यांदा ओम्या पहा किती प्रफुल्लित झाला हे थांब धक्का देतो अरे बस रे वा मारशिंग काय तर अशा प्रकारे आजचा आमचा दिवस होता पहा घे बरं हेल्मेट सापडलं काय सापडलं काय का सारं जंगलात जंगल सापडलं म्हणा हे बळाचं झाड सापडलं मायाच घरचं होय तर अशा प्रकारे आजचा दिवस चांगल्या रीतीनं खराब केला आम्ही खराब नाही केला चांगलं वाटलं येऊन किंवा आपल्या किती किलोमीटर आहे रे अमरावतीपासून आदित्य 20 किलोमीटर राहिलो का आपण 20 किलोमीटरच्या अंदर 2-3 क्षेत्र आहे हे इथं पण पद्धतशीर या लागते पद्धतशीर जा लागते स्वतःच्या रिक्सवर आणि कचरा नाही करायला लागत हे पॉकेट वगैरे हा झोपा लागल्या जास्त नाही रोडगी वगैरे होऊ शकते इकडे बट काय माहीत जंगलाची फॉरेस्टची काही परमिशन गिरमिशन जर असली तर आ काय चिंच नाही रे आपला जेंडर वेगळा आहे तर इथं आम्हाला एक झोपडी दिसली हे काय बांबूची म्हणजे कोण बनवली नाही आहे बट याचा चांगला सदुपयोग आपण घेऊ शकतो म्हणजे हां हो थंबनेल काढू शकतो आम्ही इथं आणि त्याच्यानंतर चांगलं आहे टिफिन खासाठी अमरावतीत जर तुम्ही जॉबवर असाल तर तुम्ही टिफिन खाली इथं येऊ शकता SBI वाले चल भा ये मग बाय बरोबर जातो बाय बाय हो हात गीत बरोबर काढतो नको बाहेर चल मग येतो इथून मी याला सोडून देतो मी जातो घरी आता याले टाकलं चालतं का तर मी निघतो रे भाई आता घरी